नमस्कार, मी प्राध्यापक परमेश्वर वाकडे. आपण पाहत आहात शाळा संस्काराची हे यूट्यूब चॅनल. आज आपल्यासोबत मी संवाद साधणार आहे जपानची शिक्षण पद्धती, त्या ठिकाणची प्री प्रायमरी शिक्षण आणि भारतातलं प्री प्रायमरी शिक्षण. आपण नेमकी कुठली शाळा काय विचार करून निवडायला पाहिजे आणि जेव्हा आपण आपल्या मुलाला शाळेत पाठवतोय त्यावेळेला पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे प्री प्रायमरीमध्ये आपण काय अपेक्षित ठेवलं पाहिजे, मुलाकडून कुठला विकास अपेक्षित त्याच्याकडून मानला पाहिजे, हे जे आहे मी थोडंसं जपानची शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून. कारण आपण पाहतो की जगामध्ये एक देश असा आहे ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला होता, अणुबॉम्बस्फोट झालेला होता आणि त्या ठिकाणी पूर्ण जपान उद्ध्वस्त झालेलं होतं. परंतु अतिशय कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणच्या नागरिकांनी जपानला पुन्हा महासत्ता केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे सगळं श्रेय जे आहे तिथलच्या नागरिकांना जातं. मग प्रश्न पडतो की हे नागरिक निर्माण कसे होतात, तर त्याला कुठेतरी शिक्षण जबाबदार आहे. आणि म्हणून आपण ही शिक्षण व्यवस्था जाणून घेत असताना जपानची शिक्षण व्यवस्था आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण पाहतो की जपानच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जेव्हा प्री प्रायमरीचं मी बोलतो आहे, तर त्यावेळेला जेव्हा पाठवलं जातं ना शाळेला, तर त्याच्याकडून काय अपेक्षा केल्या जातात, तर प्री प्रायमरी स्टेजमध्ये त्यांच्याकडून जे आहे ती काही त्याची स्वकामे जे आहेत किंवा वैयक्तिक जे कौशल्य आहेत यावर भर दिला जातो आणि स्वतःची कामे स्वतः कशी करता येतील. आता आपण तर हे जेव्हा लक्षात घेतो हे आश्चर्यकारक वाटायला लागतं. कारण 10 वर्षापर्यंत आम्ही हातानं भरवतो, अनेक जण तर आपल्या लेकरांना हातानं खाऊ घालतात. तर ह्या कृती ज्या आहेत त्यात त्यानं स्वतः केल्या पाहिजेत. स्वतःच्या कृती ज्या आहेत बालकांना स्वतः करायला पाहिजेत. यासाठी जे आहे शाळेमध्ये सुद्धा आणि पालकसुद्धा तशी खबरदारी घेत असतात की त्याची स्वतःची कामे तो स्वतः करेल. मग ते कपडे घालणे असतील, त्याचे शूज असतील, त्यानंतर आपण पाहतोय की शाळेची बॅग असेल, टापटीपणा असेल, स्वच्छता असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या वयामध्ये आपण पाहतोय की मुलांना शिकवल्या जातात किंवा त्याला तशा पद्धतीच्या सवयी निर्माण केल्या जातात. आता शिकवण्या म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तपणे त्याच्यामध्ये त्या गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी केला जातो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पाहतोय की सगळ्यामध्ये मिळून मिसळून वागणं म्हणजे त्याची मॅच्युरिटी जी आहे, त्याची समाजशीलता जी आहे, की इतर मुलांना सहकार्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आता तुम्ही मला या लहान लेकरामध्ये एवढ्या कमी वयात, होय तुम्ही लहान लेकरांना कमी समजून नाही चालत. त्यांचंसुद्धा एक भावविश्व असतं, त्या मुलांनासुद्धा ते कळतं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की जेव्हा मूल शाळेत जायला लागतं त्यावेळेला ते समाजशील होण्याचा प्रयत्न करत असतं आणि एकलकोंडेपणा सोडून तो कुठंतरी एक दुसऱ्यामध्ये मिसळणं आणि एकमेकांना सहकार्याची भावना जी आहे त्याच्यामध्ये निर्माण होत असते. आता तिसरी गोष्ट मी सांगणार आहे की आता आपण अनेक वेळा असं पाहिलं असेल पहा की सार्वजनिक ठिकाणी जे आहे, आता घराचं ठीक आहे, घरावर प्रेम असतं प्रत्येकाला, परंतु जपानच्या शाळेमध्ये सार्वजनिक ठिकाणावर सुद्धा कसं वागायला पाहिजे, तिथलची देखरेख कशी करायला पाहिजे किंवा त्याच्याची स्वच्छता किंवा त्या ठिकाणी आपण कुठलीही घाण करणार नाहीत किंवा तिथलचं अस्वच्छ वातावरण करणार नाहीत, त्याची काळजी घेणार, त्याचा विध्वंस करणार नाहीत, याची काळजीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी, मग ते सरकारी असतील किंवा खाजगी असतील, कुठेही असू देत, त्या ठिकाणची जबाबदारी जी आहे ती नागरिकांची आहे. आणि म्हणून आपण पाहतोय की पूर्व प्राथमिक शिक्षणामध्येच या ठिकाणी हे धडे जे आहेत संस्काराचे हे इथून सुरू होतात. तुम्ही म्हणाल की ते पुढं आम्ही 10वी 12वीला बघू, तसं नाही आहे. खऱ्या अर्थानं जे संस्कार असतात ते घरातून सुरू होत असतात. असं आपण ऐकतो पहा की मूल जे आहे पोटामध्ये जेव्हा ते गर्भधारणेमध्ये असतं ना, तेव्हापासून त्याच्यावर संस्कार माता जे आहे तिचं जसं आचरण आहे तशा पद्धतीने संस्कार पडत असतात. हे आमचं भारतीय तत्त्वज्ञान सांगत आहे. अनेकांनी आपण पाहतोय की अगदी गुरु परंपरेपासून ते अगदी आजपर्यंतच्या सिस्टीममध्ये आपण ते ऐकत आलेलो आहोत. मग अशा वेळेला आपण पाहतोय की या अवस्थेमध्ये सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं, लोकांशी कसं संपर्क साधावा आणि आपल्या सर्व गोष्टीवर कसं प्रेम करावं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की या जपानमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये त्यांच्यामध्ये निर्माण केल्या जातात. मी शिकवले जातात तसं म्हणत नाही आहे, त्यांच्यामध्ये निर्माण होतील अशा पद्धतीनं त्यांच्याकडून तशा पद्धतीने कृती जी आहे करून घेतली जाते. आता अनेक कामं जी असतात पहा की एकट्यानं करणं आणि सार्वजनिकरित्या करणं यामध्ये सुद्धा खूप महत्त्व असतं. की जेव्हा एखादं काम अनेकांनी मिळून ते सक्सेस करणं, यशस्वी करणं, ही जे टीमवर्क आहे ना, हे कुटुंबाच्या
समाजाच्या आणि देशाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण एक उद्दिष्ट घेऊन चालणं आणि एकमेकांना सहकार्याची भावना ठेवणं हे याच्यातून मूल शिकत असतो. याच्यामध्ये एकमेकांना कॉम्प्रोमाइज करणं, एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांबद्दल संवेदनशीलता ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जपानच्या शिक्षण पद्धतीमध्ये प्री प्रायमरी स्टेजमध्ये दिल्या जातात. आणि म्हणून तिथले नागरिक आपण पाहतोय प्रामाणिक असलेले नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतोय की त्या ठिकाणी या प्री प्रायमरी स्टेजमध्ये कुठल्याही प्रकारचं परीक्षा नसतात. तिथे परीक्षेचा ताण नसल्यामुळे मुलांना शाळेमध्ये यायला आनंद वाटतो. 100% प्रेझेंटी आपण पाहतोय की जपानच्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुले आनंदाने शाळेत जातात. त्यांना खेचत नेण्याची गरज लागत नाही, त्यांना रडण्याची गरज लागत नाही आहे. तर शाळेमध्ये जाण्यासाठी ते आनंदी असतात. अशा पद्धतीचं आनंदी वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जातं. आणि आता जे मी काही बोलणार आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण पाहतो की जीवनाचं अंतिम जे सत्य आहे ते आपल्याला माहीत आहे की आनंद, मग तो अगदी म्हातारपणापर्यंत त्याच अपेक्षेपोटी जगत असतो. पहा की माझ्या जीवनामध्ये आनंद मिळाला पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे. मग हे जे आहे हे कुठेतरी हे शोधण्याने मिळत नाही आहे. कुठूनतरी ते म्हणजे आपल्याला घेऊन येता येईल असं नाही आहे, किंवा कुठल्या तुमच्या अनेक भौतिक साधनामुळे ते मिळेल असं नाही आहे. तर हे सुख जे आहे हे सुख तुमच्यामध्ये जे दडलेलं आहे त्याला अनुभवणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून मी या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण सांगतो आहे की जपानच्या शाळेमध्ये जे आहे आनंदानं कसं जगायचं, आनंद कसा निर्माण करायचा हे बालपणापासून शिकवलं जातं. प्री प्रायमरी स्टेजपासून मी काय म्हणतो आहे या लेवलपासून की आनंदानं कसं जगायचं. आणि म्हणून पहा की जेव्हा आनंदानं जगायची सवय लागते ना त्यावेळेला कुठलंही काम असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, ती कधीही म्हणजे त्रासदायक वाटत नाही. कामसुद्धा आनंदानं लोक करतात त्या ठिकाणची आपण पाहतो जपानची. कारण त्यांना प्रत्येक कृती ही आनंद देणारी वाटते, त्रासदायक वाटत नाही आहे. कुठलंही दुःख त्यांना दुःख वाटत नाही आहे. याचं कारण म्हणजे आपण पाहतोय की प्राथमिक लेवलपासून त्यांना हे सहन करायला, किंवा हे सहन म्हणण्यापेक्षा ते स्वीकारायला आणि तेही आनंदपूर्वक स्वीकारायला आणि त्याच्यातून कशी आनंद निर्मिती करता येईल यावर विचार केला जातो. म्हणून जपानच्या शाळेचं हे वैशिष्ट्य जे आहे हे खूप महत्त्वपूर्ण आहे. या दृष्टिकोनातून आपण आपल्या बालकांना शिकवण्याची गरज आहे. तो की प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मकरित्या, म्हणजे हे काम माझं आहे, हे मला करायचं आहे, हे मी चांगल्या रीतीने करू शकतो, माझ्यामध्ये त्या क्षमता आहेत, याची जाणीव जी आहे ना पूर्व प्राथमिक लेवलपासून त्यांच्यामध्ये रुजवली जाते. ही सकारात्मक वृत्ती आपण पाहतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना शरीराकडं कसं लक्ष द्यायचं, म्हणजे आपल्या शरीरासाठी लागणारा पोषक आहार कसा खायचा, स्वच्छता कशी करायची, आणि आपण मजबूत मनानं कसं खंबीर राहायचं याचं जे ज्ञान आहे. भले ते मनाचं खंबीरपणा, स्वच्छता हे शब्द या वयामध्ये कळत नसतील, परंतु ते जगत असताना कशा पद्धतीनं आहार घ्यायचा, पोषक आहार कसा खायचा, कशा पद्धतीनं जेवण करायचं, ते कसं पचन होतं, ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये हा सगळा अभ्यासक्रम जपानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जो सर्व अभ्यासक्रम आपण पाहतो आहे मूल्याशी जोडलेला आहे, त्याच्या वर्तनाशी जोडलेला आहे, त्याच्या सवयीशी जोडलेला आहे. आणि ह्या सगळ्या उत्तम सवयी ज्या आहेत जपानच्या शाळेमध्ये आपण पाहतो आहे की पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये दिल्या जातात. तेव्हा आपण आपली शाळा जेव्हा निवड करायची आहे त्यावेळेला भारतीय आपण आहोत, तर भारतामधल्या अशा शाळा ज्या की आपण पाहतो आहे की ज्ञानापेक्षाही या लेवलला जे आहे पूर्व प्राथमिक लेवलला कौशल्यावर कशा भर देतात, किंवा त्यांचं उद्दिष्ट काय आहे, कोणत्या उद्दिष्टाने त्यांची त्या ठिकाणचं इन्स्टिट्यूट किंवा शाळा चालते हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या पाल्यांना केवळ शाळाच मिळून नाही तर आपलीही एक जबाबदारी आहे की मुलामध्ये कुठली मूल्य रुजवायची आहेत आणि त्यासाठी कुठला अट्टहास आपण आपल्या बालकांकडून करायचा हे खूप महत्त्वपूर्ण आहे. काही पालक पहा की विनाकारण म्हणजे त्यांना असं वाटायला लागतं की शाळेमध्ये घातलं की त्याला खूपच आलं पाहिजे. हा अट्टहास नको आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये. तर त्याच्यामध्ये त्याच्या वर्तनात, त्याच्या शिस्तीमध्ये, त्याच्या एकंदरीत वागण्यात कसा बदल होतो आहे हे कुठेतरी शोधण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये जर सकारात्मक बदल होत असेल तर त्याला टच करण्याची किंवा त्याला प्रेरणा देण्याची गरज आहे. मग ती पालकांकडून आणि शिक्षकांकडून. हे खूप गरजेचं आहे पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये. त्याचा आत्मविश्वास वाढवणं,
त्याच्यामधल्या चांगल्या गुणांना पोषक वातावरण निर्माण करून देणं, मगच आपल्याला हवा तसा आदर्श नागरिक, मग तो समाजाच्या दृष्टिकोनातून, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून किंवा देशाच्या दृष्टिकोनातून तयार होईल. या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच शाळा निवड करण्यासाठी, मुलांची काय आपल्याला शिकवायचं याचं उद्दिष्ट ठरवण्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. आवडला तर नक्कीच आपण याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.